नमस्ते महाराष्ट्र. खरंच लोक म्हणून आपली पात्रता काय असा प्रश्न उपस्थित करणारा हा काळ आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं वर्तन पाहून सामान्य माणसाला स्वतःचीच लाज वाटावी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. हे सगळं सांगण्याचं कारण आहे सत्ताधारी पक्षातील मंत्री माणिकराव कोकाटे यांचं सदनिका घोटाळा प्रकरण. त्याबद्दल बोलणार आहोत. पण त्याआधी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा. कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळताना सापडले होते आणि त्यानंतर त्यांना चक्क क्रीडा मंत्री करण्यात आलं होतं. आता सदनिका गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांचं क्रीडा मंत्रीपद गेलं आहे. नाशिकच्या न्यायालयानं कोकाटेंना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावली. उशिरा का होईना त्यांच्यावर कारवाई झाली खरी, पण ती न्यायालयाच्या निकालामुळे करावी लागली हा खरा मुद्दा आहे. मात्र प्रश्न असा आहे की इतर प्रकरणांचं काय? रेल्वे अपघातानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा देणारे लालबहादूर शास्त्री आज केवळ उदाहरण म्हणूनच आठवले जातात. आज त्या गोष्टी दंतकथेसारख्या वाटाव्यात अशा टप्प्यावर आपण आलो आहोत. विलासराव देशमुख यांचं मुख्यमंत्रीपद आणि आर आर पाटील यांचं गृहमंत्रीपद हे नैतिक जबाबदारीवर गेलं होतं. पण कोकाटेंच्या बाबतीत गुन्हा थेट न्यायालयात सिद्ध झालाय. बनावट कागदपत्रांच्या आधारे गरीब व अल्पउत्पन्न गटासाठी असलेल्या निवासस्थानावर त्यांनी डल्ला मारल्याचं स्पष्ट झाले. अखेर कोकाटेने मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण प्रश्न इथे संपत नाही. ही कारवाई एवढी उशिरा का झाली? अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवण्याचे, सांभाळण्याचे प्रयत्न का झाले? कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षाहून अधिक काळाची शिक्षा झाल्यास त्याचं लोकप्रतिनिधित्व रद्द होतं. तरीही निकालानंतर राजीनामा द्यायचा की नाही यावर संभ्रम निर्माण होतो. हेच लोकशाहीसाठी सर्वात चिंताजनक आहे. सत्ताधारी मात्र पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारतात. पण अलीकडच्या घटनांमुळे सरकारवर जे डाग पडले आहेत ते धुवून निघणार कसे? आम्ही भारताचे लोक असं म्हणणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाला आज या प्रश्नाचं उत्तर हवंय. राजकारणात ढासळलेल्या या नैतिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे कमेंटमध्ये सांगा आणि स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा.